नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण सर्वात जवळचे आणि सर्वात दूरचे याच्याबद्दल शिकणार आहोत. तर हा आपला मित्र आहे राजू आणि राजूला खूप तहान लागलेली आहे आणि त्याला पाणी हवं आहे. ठीक आहे. तर राजू त्याच्या आजूबाजूला बघतो आणि त्याला या तीन गोष्टी दिसतात. तर तुम्हाला सुद्धा या चित्रामध्ये दिसत असेल की इथे एक मडकं आहे, त्याच्यानंतर इथे एक बोरिंग किंवा बोरवेल आहे किंवा हापसा पण आपण म्हणतो त्याला मराठी भाषेमध्ये, आणि इथे अजून काय, इथे एक नदी आहे. तर या तीन गोष्टी राजूला दिसल्या ज्यातून त्याला पाणी मिळेल. तर राजूच्या सगळ्यात जवळचे कोणते आहे बरं? तर आपण बघूया की राजूसाठी सर्वात जवळचं कोणतं आहे. आणि राजू इथून चालत निघालेला आहे आणि तो मडक्यापाशी पोचला. तर मडक्यापर्यंत पोचायला त्याला थोडा कमी वेळ लागला आणि तो त्याच्याजवळ पोचला. आता त्याला जर या हापशापर्यंत जायचं असेल तर आपण बघूया, तर तो अशा प्रकारे चालत चालत या हापशाजवळ गेला आणि त्याला अजून थोडा वेळ लागला. म्हणजेच मडक्यापासून अजून थोडं पुढे चालत गेल्यानंतर हा हापसा आलेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी राजू चालत चालत या नदीपर्यंत गेला आणि नदीपर्यंत पोचायला त्याला अजून थोडासा जास्त वेळ लागला. म्हणजेच आपल्याला हे समजलेलं आहे की राजूच्या सर्वात जवळ कोण होतं? त्याच्या सर्वात जवळ होतं हे मडकं, आणि सर्वात लांब किंवा सर्वात दूर कोण होतं? तर ही नदी, ही सर्वात दूर होती. आणि तुम्ही या चित्रामध्ये बघितलं की इथे जे मडकं आहे ते आपल्याला मोठं दिसतंय आणि हा जो हापसा आहे तो थोडासा छोटा दिसतोय. म्हणजे हापशाचा जो आकार असतो तो मडक्यापेक्षा खूप मोठा असतो. पण तुम्ही बघा, जेव्हा आपण लांबून एखादी वस्तू बघतो तेव्हा लांबून आपल्याला एखादी जवळची वस्तू ही मोठी दिसते आणि लांबची वस्तू ही आकाराने छोटी दिसते थोडीशी. त्याच्यामुळे या चित्रात सुद्धा आपल्याला मडकं इथे मोठं दिसतंय आणि हापसा थोडा लांब असून सुद्धा थोडा छोटा दिसतोय. तर सगळ्यात जवळ जी वस्तू असेल तिच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला पावलांची संख्या किती लागते हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच राजू या मडक्यापर्यंत पोचला तर त्याला 5 ते 10 पावलं टाकत तिथपर्यंत जावं लागलं आणि तो त्या मडक्यापर्यंत पोचला. म्हणजेच राजूला मडक्यापर्यंत पोचायला कमी वेळ लागला. तर हापशापर्यंत पोचायला राजूला साधारणतः 50 ते 100 पावलं टाकायला लागली आणि त्याला जास्त वेळ लागला. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की आपल्या जवळची जी वस्तू आहे तिथे आपण सर्वात पहिले पोहोचू. म्हणजे सर्वात जवळ बरोबर आपण तिथे पहिले पोहोचाल. आता हा जो मुलगा आहे याच्या जवळ काय आहे? हा जो बॉल किंवा चेंडू आहे हा त्याच्या सगळ्यात जवळ आहे. म्हणजे तो त्या चेंडूपर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. आणि हे जे झाड आहे ते त्याच्या सर्वात लांब आहे, त्यामुळे तिथे पोहोचायला त्याला थोडा जास्त वेळ लागेल. म्हणजेच तुमच्या जवळ काय आहे आणि तुमच्या लांब काय आहे हे आपल्याला तिथे पोचण्याचे अंतर आणि तिथे जाईपर्यंतचा वेळ याच्यावरून समजतं. आता तुम्ही सुद्धा काय करा, तुमच्या जवळच्या ज्या वस्तू आहेत त्या बघा आणि तुमच्या सगळ्यात जवळ काय आहे आणि सगळ्यात लांब काय आहे हे शोधा.